नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडकी बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, सर्वात मोठी खुशखबर बघा. आत्ताची सर्वात मोठी बातमी आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. पाहू शकता बघा, आज पैसे वाटप. तर आज तुम्हाला पैसे ह्या ठिकाणी वाटप होणार आहेत. त्याविषयीची सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी खुशखबर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, 15 जानेवारीची सर्वात मोठी अपडेट आहे. संक्रांत आता झालेली आहे आणि संक्रांत झाल्यानंतर आज तुम्हाला पैसे या ठिकाणी वाटप होणार आहे. त्याविषयीची महत्त्वाची माहिती आहे बघा. 9,000 रुपये पण तुम्हाला मिळणार आहेत आणि 6,000 रुपये पण तुम्हाला मिळणार आहेत. आता 9,000 रुपये कोणत्या महिलांना, 6,000 रुपये कोणत्या महिलांना मिळतील ते पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि आजच तुम्हाला या ठिकाणी पैसे जे ते वाटप होणार आहे. तर बघा, ठीक 6 वाजता तुम्हाला या ठिकाणी पैसे जे ते जमा व्हायला सुरुवात होईल. त्याची संपूर्ण माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा, संपूर्ण माहिती या ठिकाणी जर आपण पाहिलं तर तुम्हाला डिसेंबरपर्यंत सर्व हप्ते आलेले आहेत. 9,000 रुपये आलेत. आता जानेवारीचा हप्ता, जानेवारीचा जो हप्ता आहे, ज्या जानेवारीच्या पैशांची तुम्ही वाट पाहत आहे, तर ते जानेवारीचे पैसे तुम्हाला आज त्या ठिकाणी वाटप सुरू होणार आहे. तर त्याची सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी बातमी आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, सर्व महिलांनी. तर बघा, थोडाही वेळ वाया न घालवता सर्वात अगोदर एक महत्त्वाची सूचना, सर्व महिला भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक करून टाका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने सर्वांनी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे असा तुम्हाला शेअर करायचा आहे हा व्हिडिओ, ठीक आहे. तर बघा, आज या ठिकाणी पैसे वाटप होणार आहे. या संदर्भाची काय महत्त्वाची माहिती ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आणि संपूर्ण जी महत्त्वाची माहिती ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी बघा, 6 महिन्यांपूर्वी जुलैमध्ये राज्य सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. बघा, काय म्हटलंय, अर्थसंकल्पात सादर केलं होतं. या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या 21 ते 65 वयोगटातील कोट्यावधी महिलांना आत्तापर्यंत दरमहा 1,500 रुपये देण्यात येतात. दरमहा आत्तापर्यंत 9,000 रुपये तुम्हाला दिलेले आहेत सरकारने, ठीक आहे. 9,000 रुपये तुम्हाला दिलेले आहेत. अजून पण तुम्हाला 9,000 येतील, 9,000 आणि 6,000 येतील. आता कोणत्या महिलांना ते पण आपण पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत अतिशय महत्त्वाचा आहे, सर्वांनी पहा. डिसेंबर महिन्याचे पैसेही 2 कोटींहून अधिक पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले. बघा, डिसेंबर महिन्याचे जे पैसे ते पण 2 कोटींहून अधिक महिलांना जमा झाले आहेत. भरपूर महिलांना आलेले आहेत. ज्यांना आलेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. मात्र आता नववर्ष आलं, जानेवारी महिना सुरू होऊन 15 दिवस उलटून गेले, तरी पण या महिन्याचे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यात अद्याप जमा झालेले नसून जानेवारीचा हप्ता, बघा, जानेवारीचा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा अनेक बहिणींना आहे. तर आता जानेवारीचा हप्ता कधी मिळणार याची तुम्हाला प्रतीक्षा आहे. तुम्ही पण वाट पाहत आहेत का जानेवारीच्या हप्त्याचे, जानेवारीचे पैसे तुम्हाला पाहिजेत का? तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये जानेवारीचे पैसे पाहिजेत असं लिहून पाठवायचं. बघा, कारण काय, जर तुम्ही सरकारकडे मागणी करणार नाही तर तुम्हाला ते त्या ठिकाणी सरकार देणार नाही. त्यामुळे सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा, तरच ते सरकारपर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा जानेवारीचे पैसे पाहिजेत. कारण 15 दिवस उलटून गेलेत. बघा, 15 दिवस उलटून गेलेत तरी पैसे अजून आले नाहीत. आपल्याला वाटत होतं संक्रांतीचे त्या ठिकाणी कालच्या दिवशी येतील, पण ते काल काही आलेले नाही आहेत. त्यामुळे आज त्या ठिकाणी तुम्हाला पैसे आले पाहिजेत असं जर वाटत असेल तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा जानेवारीचे पैसे पाहिजेत, तर तुम्हाला सरकार लवकरात लवकर पैसे देईल. त्यामुळे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं. आता आजच तुम्हाला पैसे कसे येऊ शकतात ते पण आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. तर ती पण माहिती मी तुम्हाला दाखवतो, म्हणजे जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी समजणार आहे. ती पण माहिती आपण पाहूया. बघा, महायुती सरकारची सर्वात फेमस योजना लाडकी बहीण योजना म्हणून ओळखली जाते. बघा, सर्वात फेमस, सर्वात लोकप्रिय योजना आहे लाडकी बहीण योजना. पात्र असलेल्या लाडक्या बहिणींना जुलैपासून प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये दिले जातात. तर मार्चपासून ही रक्कम 2,100 रुपये होणार. बघा, मार्चपासून रक्कम 2,100 रुपये होणार आहे. आता कोणकोणत्या महिलांना 2,100 रुपये पाहिजे त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. बघा, आता जानेवारीचा महिना आहे, तर आत्तापासून जर तुम्ही मागणी सुरू ठेवली, मागणी जर तुम्ही केली तर मागण्या मान्य होतात. मागणी जर केली नाही तर सरकार पण देणार नाही. त्यामुळे सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. 2,100 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजे त्यांनी पटापट लिहून पाठवा. बघा, 1,500 रुपयांवर 600 रुपयांची वाढ तुमची होणार आहे. 600 रुपये वाढणार आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला 2,100 मिळणार आहेत. कोणकोणत्या महिलांना 2,100 रुपये पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. सर्वांनी, बघा, मागणी तुम्हाला करणं गरजेचं आहे. त्यामुळे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. सरकारपर्यंत तुमची मागणी पोहोचली पाहिजे. बघा, सर्वात मोठी खुशखबर बघा, या संदर्भात बजेटमध्ये विशेष तरतूद केली जाणार आहे. बघा, बजेटमध्ये म्हणजेच अर्थसंकल्पामध्ये विशेष तरतूद केली जाणार आहे तुम्हाला 2,100 रुपये देण्यासाठी. पण तुमची मागणी ही जोरदार त्या ठिकाणी असली पाहिजे. नेहमीच मागणी आपली सुरूच ठेवायची. तुम्हाला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये 2,100 रुपये लिहून पाठवा, तरच बजेटमध्ये तरतूद केली जाईल. सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये 2,100 रुपये लिहून पाठवा. बघा,
तुम्ही जर 2100 रुपयांची त्या ठिकाणी वाट पाहत असाल तर तुम्हाला मागणी करावी लागेल आणि त्यामुळेच तुम्हाला 2100 रुपये मिळतील. बजेटमध्ये बघा विशेष तरतूद केली जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे अर्थसंकल्पामध्ये पण महिलांची मागणी असेल तर तरतूद केली जाईल. तुमची मागणी आहे का? मागणी असेल तर सर्वांनी 2100 रुपये कमेंट बॉक्समध्ये पटापट सर्वांनी लिहून पाठवा. आता बघा जानेवारीच्या हप्त्यासंदर्भातची माहिती. जानेवारीचा हप्ता तुम्हाला केव्हा मिळणार? आजच कसा मिळणार ते पण आपण पाहूया बघा. तर बघा आता त्या अर्जदार लाडक्या बहिणींमध्ये 50 लाखांहून अधिक अर्ज अपात्र असल्याचं बोललं जात आहे. पण राज्यातील सर्व जिल्ह्यातील अर्जांची सरसकट पडताळणी अंगलट येऊ शकते. बघा अर्जदार कोणते अपात्र होतील ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. 5 ह्या ठिकाणी 5 नियम आहेत सरकारचे, 5 नियम. ते 5 नियम पण मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत पहा. म्हणून ज्या जिल्ह्यातून योजनेतील अर्जांसंदर्भात तक्रारी येतील तेथील अर्जांचीच फेरपडताळणी करण्याचा निर्णय ठरल्याचंही आयुक्त कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं. अर्जांच्या पडताळणीसाठी राज्यस्तरावरून कोणतेही स्वतंत्र आदेश दिले जाणार नाहीत. तक्रारींच्या अनुषंगाने जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांनी त्या संदर्भातील निर्णय घ्यायचा असल्याचेही महिला व बालविकास विभागाचे आयुक्त कैलास पगार यांनी सांगितले. आता बघा जानेवारीच्या हप्त्यासंदर्भातची सर्वात मोठी अपडेट आहे बघा. तक्रारी आल्यावरच होईल पडताळणी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व अर्जांची सरसकट पडताळणी होणार नाही. ज्या जिल्ह्यातून अर्जांच्या संदर्भात तक्रारी प्राप्त होतील त्या अनुषंगाने त्या जिल्ह्यातील अर्जांची पडताळणी स्थानिक पातळीवर होईल. योजनेतील पात्र लाभार्थींना जानेवारीचा हप्ता बघा, जानेवारीचा हप्ता पुढच्या काही दिवसात मिळेल. बघा ही जी बातमी आहे ही जर आपण पाहिलं तर जवळपास 3 ते 4 दिवसांपूर्वीची बातमी आहे. ठीक आहे, 3 ते 4 दिवसांपूर्वीची बातमी. आता 3 ते 4 दिवस झालेले आहेत. पुढच्या काही दिवसात म्हटलेलं आहे या ठिकाणी. आणि ही माहिती कोणी दिली बघा? कैलास पगारे, आयुक्त आहेत महिला व बालविकास महाराष्ट्र राज्याचे. महिला व बालविकास विभागातर्फे तुमची लाडकी बहीण योजना सुरू झाली. ठीक आहे, लाडकी बहीण योजना जी ती महिला व बालविकास विभागातर्फे चालवली जाते. तर त्या महिला व बालविकास विभागाचे आयुक्त आहेत कैलासजी पगारे महाराष्ट्र राज्याचे. तर त्यांनी माहिती दिली जानेवारीचा हप्ता पुढच्या काही दिवसात मिळेल. म्हणजेच काय तर तुम्हाला हा हप्ता त्या ठिकाणी केव्हाही जमा होऊ शकतो. केव्हाही, आजही तुमच्या अकाउंटला जमा होऊ शकतो. काल जर आपण पाहिलं तर सण होता, म्हणजेच महाराष्ट्रात त्या ठिकाणी संक्रांतीचा सण होता मोठ्या प्रमाणामध्ये. त्यामुळे तुम्हाला काल त्या ठिकाणी पैसे आले नाहीत, पण आज केव्हाही तुमच्या अकाउंटला पैसे ह्या ठिकाणी जमा होऊ शकतात. शक्यतोवर जर पाहिलं तर आपण आज 6 वाजल्यापासून तुमच्या अकाउंटला ह्या ठिकाणी पैसे जमा व्हायला सुरुवात होऊ शकतात आणि SMS तुम्हाला येऊ शकतात. त्यामुळे ज्या ज्या महिलांना पैसे येतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पटापट सांगायचे पैसे आले म्हणून, कारण सर्व महिलांना समजणार आहे की पैसे आलेले आहेत की नाही. आणि ज्यांना आले नसतील त्यांनी नाही लिहून पाठवायचं. ठीक आहे, तर बघा जानेवारीचा हप्ता. आता तुम्हाला बघा हा जानेवारीचा हप्ता पाहिजे की नाही? लवकरात लवकर पाहिजे ना. त्यामुळे सर्व महिलांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये जानेवारीचा हप्ता लिहून पाठवायचा, न चुकता. कारण सर्वांची मागणी महत्त्वाची. सर्व महिला ज्यावेळेस मागणी करतील त्यावेळेस सरकार पण तुम्हाला लवकरात लवकर देईल. त्यामुळे आजही तुमच्या अकाउंटला केव्हाही पैसे जमा होऊ शकतात, केव्हाही तुम्हाला SMS जे आहेत ते त्या ठिकाणी येऊ शकतात. त्यामुळे सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये जानेवारीचा हप्ता पाहिजे असं लिहून पाठवायचे. पटापट सर्वांनी न चुकता लिहून पाठवा, जानेवारीचा हप्ता पाहिजे. बघा कैलासजी पगारे स्वतः आयुक्त आहेत महिला व बालविकास विभागाचे महाराष्ट्र राज्याचे, त्यांनी ही माहिती दिलेली आहे. आता बघा 5 नियम कोणते ज्यामध्ये तुम्ही अपात्र ठरू शकतात ते आपण पाहूया. तर बघा कोण ठरणार अपात्र? तर पहिला नियम 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास अपात्र. तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे का ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. पुढचं बघा ट्रॅक्टर वगळता दुसरं 4चाकी वाहन असल्यास तुम्ही अपात्र असाल. ट्रॅक्टर वगळता तुमच्याकडे कार वगैरे दुसरं काही 4चाकी वाहन असेल तर तुम्ही अपात्र असाल. त्यामुळे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं तुमच्याकडे कार वगैरे आहे का. ज्या महिलांचं कुटुंबातील सदस्य आयकर भरतात त्यांना पण लाभ मिळणार नाही. तुमच्या घरातील कोणी आयकर वगैरे भरतात का, इन्कम टॅक्स, ते पण तुम्हाला सांगायचे. कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीला आहे का ते पण तुम्हाला सांगायचे. जर असेल तर हो लिहून पाठवा, नसेल तर नाही. कुटुंबातील सदस्य आमदार खासदार तुमच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन असल्यास ते पण तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. तर अशा पद्धतीची संपूर्ण माहिती होती. सर्व महिला भगिनींना हा व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो. व्हिडिओ आवडला तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा आणि सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये मागणी लिहून पाठवायची. जानेवारीचा हप्ता पाहिजे, 2100 रुपये पाहिजे, सर्वांनी लिहून पाठवायचे. मागणी तुम्ही कराल तरच ती सरकारपर्यंत पोहोचेल. त्यामुळे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. हा व्हिडिओ आवडला तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.